मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या. 50,000ची अट देखील काढून टाकली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे. शेतकरी बांधवांनो, जरा हातातलं काम थांबवा आणि लक्ष देऊ नये का? कारण आजची बातमी साधी सुधी नाही. तुम्ही शेतात कष्ट करता, पावसाची वाट बघता, बाजारात तुमच्या पिकाला भाव मिळेल अशी आशा ठेवून दिवस काढता. त्यामुळे आजचा विषय हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घराशी थेट जोडलेला आहे. अत्यंत मोठी बातमी पुढे आलेली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून गावाच्या पारावर, चहाच्या टपरीवर आणि आठवडी बाजारात एकच चर्चा सुरू होती. कर्जमाफीचे पैसे खात्यात कधी पडणार? मोबाईलवर संदेश कधी येणार? सातबाऱ्यावर बसलेलं कर्जाचं ओझं कधी हलकं होणार? आणि बँकेच्या चक्रा मारून थकलेल्या शेतकऱ्याला खरा दिलासा कधी मिळणार? हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात फिरत होता. कारण शेतकऱ्याच्या नावावरचं कर्ज फक्त वहीत लिहिलेला आकडा नसतो. त्या आकड्याखाली घरातल्या मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, औषधांचा खर्च आणि पुढच्या हंगामाची आशा दबलेली असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतून मदत मिळणार अशी चर्चा सुरू झाली. पण दिवसामागून दिवस गेले, खात्यात पैसे काही आलेच नाही. मोबाईलवर SMS आला नाही आणि अनेकांच्या मनात रागाबरोबर काळजी सुद्धा वाढायला लागली. पण शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याचा जीव मातीशी जोडलेला असतो. पाऊस उशिरा झाला तरी तो बी पेरायचं काही सोडत नाही आणि आशा उशिरा आली तरी तो तिची वाट बघणं काही थांबत नाही. आता जरा नीट लक्ष देऊ नये का? कारण समोर आलेल्या नव्या अपडेटमध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. फक्त कर्ज माफ होणार एवढी चर्चा नाही, तर निधी जमा करायला सुद्धा प्रचंड वेग आलेला आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, या बातमीचा आनंद घेण्याआधी एक गोष्ट मनात ठेवा. अधिकृत शासन निर्णय, संबंधित विभागाची यादी आणि बँकेची नोंद तपासल्याशिवाय कोणतीही माहिती तुम्ही अंतिम समजू नका. कारण गावात बोललेलं वाक्य क्षणात बदलतं, पण शासनाच्या कागदावर उमटलेली सहीच शेवटचा निर्णय ठरवते. आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार अशी चर्चा जोर धरायला लागली. पण इथेच खरी गंमत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 2 लाख रुपये मिळणार असा अर्थ काढू नका. सरकारचे सगळे नियम आणि पात्रतेच्या सगळ्या अटी संपलेल्या नाहीत. काही अटी बदलल्याचा दावा केला जात आहे, तरी सुद्धा काही अटी अजून सुद्धा लागू आहेत. म्हणून अफवेवर विश्वास ठेवू नका आणि थेट निष्कर्ष सुद्धा काढू नका. कर्जमाफीच्या कागदात चूक झाली तर मोठा लाभ सुद्धा तुमच्या हातून निसटू शकतो. तुमचं नाव यादीत नसेल, कर्जाचा प्रकार पात्र नसेल, थकबाकीची तारीख नियमात बसत नसेल किंवा बँकेच्या नोंदीत माहिती वेगळी असेल तर मदत अडकू शकते. आता यामध्ये 2026 आणि 2027शी संबंधित अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज भरावं लागणार नाही. महात्मा फुले योजनेतून मागील वेळी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपये मिळू शकतात. मोठी बातमी कानाला गोड लागते, पण खात्यात पैसा पडल्याशिवाय शेतकऱ्याच्या घरातली चिंता कमी होत नाही. एकीकडे 2 लाख रुपयांच्या माफीची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर मदतीची वेगळी वाट सांगितली जात आहे. याचा अर्थ एकाच गावात, एकाच शिवारात आणि एकाच पिकावर काम करणाऱ्या 2 शेतकऱ्यांना वेगवेगळा लाभ मिळू शकतो. ज्यांचं कर्ज थकीत असेल त्यांच्यासाठी प्रक्रिया वेगळी राहू शकते आणि ज्याने वेळेवर कर्ज भरलं त्यांच्यासाठी प्रोत्साहनाची वेगळी योजना लागू होऊ शकते. एकाच मातीत पीक सारखं दिसतं, पण प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्ज खात्याची ती वेगळी असते. म्हणून तुमच्या नावावरचं कर्ज किती, ते कोणत्या तारखेला घेतलं गेलंय, कोणत्या हंगामासाठी घेण्यात आलंय, कोणत्या पिकासाठी तुम्ही ते घेतलं, ते चालू बाकीमध्ये येतं की थकीत खात्यात मोडतं, हे सगळं आधी कागदावरून तपासावं लागणार आहे. शेजाऱ्याला 2 लाख रुपये मिळाले म्हणून आपल्याला सुद्धा तेवढेच मिळतील असा अंदाज अजिबात बांधू नका. तुमचं कर्ज खातं वेगळं, तुमची जमीन नोंद वेगळी, तुमची परतफेड वेगळी आणि तुमची पात्रता सुद्धा वेगळी. शेजाऱ्याच्या शेतात पाऊस पडला म्हणून आपल्या विहिरीत पाणी भरत नाही, तसंच दुसऱ्याला लाभ मिळाला म्हणून आपली पात्रता आपोआप ठरत नाही. समजा एखाद्या शेतकऱ्याचं 4 लाख रुपयांचं पात्र पीक कर्ज असेल, तर या अपडेटमधील दाव्यानुसार 2 लाख रुपयांपर्यंतचा भाग माफ होऊ शकतो आणि उरलेले 2 लाख रुपये खात्यावर राहू शकतात. पण प्रत्यक्ष किती रक्कम माफ होणार, उरलेली रक्कम कशी भरायची, व्याजाचं काय होणार आणि खाते बंद होणार की नियमित होणार, हे संबंधित बँक, शासनाचा निर्णय आणि पात्रतेची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. 2 लाखांचा आकडा मोठा वाटतो, पण त्या पैशामागे एखाद्या शेतकरी कुटुंबाचं पुन्हा सरळ उभं राहण्याचा प्रयत्न दडलेला असतो. म्हणून गावातील सेवा केंद्रात लगेच धाव घेण्यापूर्वी तुमच्या कर्ज खात्याची नोंद तपासा.
आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे का ते तपासा. 7/12वर नाव बरोबर आहे का हे एकदा चेक करा. बँक खात्यातील नाव आणि आधारवरील नाव जुळतंय का ते सुद्धा बघा. मोबाईल क्रमांक सुरू आहे का याची खात्री करून घ्या, कारण एका चुकीच्या अक्षरामुळे किंवा एका चुकीच्या अंकामुळे वर्षानुवर्षे वाट पाहिलेला तुमचा लाभ अडकू शकतो. कधी कधी नशिबातला पैसा सुद्धा दूर नसतो, तो फक्त एका चुकीच्या नावामागे थांबलेला असतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न पुढे येतो, कर्जमाफीचे पैसे खात्यात नेमके कधी पडणार? तर सरकारकडून आलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पण अधिकृत यादी न पाहता कोणत्याही जिल्ह्याचं नाव तुम्ही अंतिम मानू नका. गावोगावी सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, लातूर, परभणी, जालना, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची नावं आपल्याला फिरताना दिसत आहेत. पण ही नावं अधिकृत शासन यादी म्हणून तुम्ही स्वीकारू नका. तुमच्या जिल्ह्याचा खरोखर समावेश झाला आहे का याची खात्री करून घ्या. अफवा पावसाच्या वाऱ्यासारखी गावभर पसरते, पण शेतकऱ्याच्या खात्यात पैसा आणण्याची ताकद फक्त अधिकृत नोंदीत असते. काही ठिकाणी पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर होणार, असं सुद्धा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र तारीख, टप्पा आणि यादी याबद्दल अधिकृत घोषणा सुद्धा सरकारने केलेली आहे. गावात बातमी आधी पोहोचते, पण पैसा नेहमी कागद पूर्ण झाल्यानंतरच पोहोचतो, लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो. त्यामुळे अनोळखी संदेशातील लिंकवर क्लिक करू नका. OTP कुणालाही सांगू नका. बँकेच्या नावाने पैसे मागितले तर 1 रुपया सुद्धा पाठवू नका. कर्जमाफीचा लाभ मिळवून देतो म्हणून कुणी कागदपत्र मागितली तर आधी त्याची ओळख तपासा. पावतीशिवाय पैसे देऊ नका. आधार कार्ड, पासबुक आणि मोबाईलवर आलेला OTP तर बिलकुलच देऊ नका. आता आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या महत्त्वाच्या अपडेटनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत ठरणाऱ्या कर्जांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर चालू बाकीमध्ये असलेलं किंवा नवे जुने केलेलं कर्ज वेगळ्या प्रकारात जाऊ शकतं. नियमितपणे हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो. आता याचा सरळ अर्थ असा की सगळ्यांना एकाच मापात लाभ भेटणार नाही. ज्याने कर्ज थकवलं आणि ज्याने पोटाला चिमटा घेऊन वेळेवर कर्ज भरलं, या दोघांसाठी वेगवेगळे नियम लागू शकतात. ज्याने बाजारभाव पडला तरी हप्ता भरला, पावसाने दगा दिला तरी बँकेचं देणं चुकवलं नाही, त्यांच्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाची सूचना केलेली आहे. आता बँकांची नाव सुद्धा लक्षात घ्या. जर तुमचं खातं सरकारने ठरवलेल्या बँकांमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुम्हाला कर्जमाफी 100% भेटणार आहे. पण केव्हा? जर तुम्ही त्याच्यासाठी पात्र असाल तेव्हा. आता हाती आलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे त्यांनी माहिती तपासावी. तुमचं कर्ज खरंच पीक कर्ज म्हणून नोंदवलं गेलं का? ते थकीत खात्यात येतं का? शासनाकडे तुमचं नाव पाठवलंय का? आणि कर्जाचा कालावधी पात्रतेमध्ये बसतो का? हे तुम्ही बँकेत जाऊन स्पष्टपणे विचारा. बँकेच्या दारात विचारलेले 4 योग्य प्रश्न अनेक वर्षांची चिंता एका दिवसात कमी करू शकतात. फक्त बँकेचं नाव पुरेसं ठरणार नाही. कर्जाचा प्रकार, पात्र असणं, खातं योग्य कालावधीत येणं, आधार आणि बँक माहिती जुळणं आणि शासनाच्या यादीमध्ये नोंद जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. ट्रॅक्टर कर्ज, विहीर कर्ज, अवजारांसाठी घेतलेलं मुदत कर्ज, घर बांधणी कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज आपोआप माफ होईल, हा गैरसमज तुम्ही ठेवू नका. सरकारचा भर फक्त पात्र पीक कर्जावर आहे. कर्जाचं नाव एक असलं तरी शासनाच्या वहीत प्रत्येक कर्जाची जात वेगळी नोंदलेली असते. आता काही ठिकाणी लाभार्थ्यांची यादी तयार करायचं काम सुरू आहे. आधारची तपासणी, बँक खात्याची नोंद, 7/12वरचं नाव, कर्ज कशासाठी घेतलं आणि किती रक्कम थकीत राहिली, या सगळ्या गोष्टी एक एक करून पाहिल्या जात आहे. ही तपासणी पूर्ण झाली तर पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर SMS येऊ शकतो. पण SMS आला नाही म्हणून आपलं नाव लगेच कापल्या गेलंय असं समजू नका. कधी कधी पैसा थांबलेला नसतो, फक्त मोबाईल मधला एक चुकीचा नंबर त्याचा रस्ता अडवून बसलेला असतो. तुमचा मोबाईल क्रमांक बदललेला असेल, आधार बँकेशी जोडलेलं नसेल, आधारवरील नाव आणि पासबुकवरील नावात फरक असेल किंवा कर्ज खातं बराच काळ वापरलेलं नसेल तर तुम्हाला SMS येण्यात अडचण येऊ शकते. म्हणून आधार कार्ड, पासबुक, 7/12 आणि कर्जाची कागदपत्र घेऊन तुम्ही डायरेक्ट बँकेच्या शाखेत जा. पण गावात फिरणाऱ्या दलालाच्या मागे लागू नका. शिक्का नसलेला कागद आणि पावती नसलेलं आश्वासन काहीही कामी पडत नाही. गोड बोलणारा प्रत्येक माणूस मदत करणारा नसतो. काही जण शेतकऱ्याच्या अडचणीवर स्वतःचं पीक उगवायला बसलेले असतात. आज गावात एक जण सांगेल उद्या पैसे पडणार, दुसरा म्हणेल परवा यादी लागणार, तिसरा म्हणेल अमुक जिल्ह्याला आधी आणि तमुक जिल्ह्याला नंतर. पण या सगळ्या बोलण्याच्या गर्दीत तुमचा खरा आधार,
तो म्हणजे शासनाचा आदेश, जिल्हा प्रशासनाची सूचना आणि तुमच्या बँकेची लेखी नोंद एवढाच आहे. म्हणून शेतकऱ्यांनो, ही माहिती अर्धवट ऐकून जाऊ नका, कारण पुढची गोष्ट तुमच्या कर्ज खात्याशी थेट जोडलेली आहे. अर्धवट माहिती म्हणजे अर्धवट बांधलेला बांध. पहिल्याच पावसात तो फुटतो आणि नुकसान शेतकऱ्यांचंच होतं. आता समजा तुमच्यावर 3 लाख रुपयांचं पात्र पीक कर्ज असेल आणि 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळण्याचा नियम लागू झाला, तर उरलेल्या 1 लाख रुपयांचं काय होणार? हा खरा मोठा प्रश्न आहे. काही प्रकरणांमध्ये उरलेली रक्कम भरल्यानंतर खातं बंद होऊ शकतं, तर काही ठिकाणी बँकेकडून वेगळी सूचना मिळू शकते. म्हणून घाईघाईने स्वतःच्या खिशातून पैसे भरू नका. आधी शाखेकडून लेखी माहिती घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. कष्टानं जमवलेला पैसा चुकीच्या वेळी भरला तर तो परत मिळवताना बँकेचे उंबरठे झिजतात आणि शेतकऱ्याचे पाय थकतात. काही शेतकरी विचारतात, आम्ही वेळेवर कर्ज भरलं, पावसाने दगा दिला तरी हप्ता चुकवला नाही, बाजारभाव पडला तरी बँकेचं देणं थांबवलं नाही, मग आमचं काय? तर अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर मदती घोषणा आपल्या महाराष्ट्र सरकारने केली आहे. मात्र त्यासाठी सुद्धा कर्जफेडीची तारीख, खात्याची नोंद आणि शासनाचे नियम जुळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही बँकेत जाऊन एकदा विचारावं, आमचं नाव प्रोत्साहनपर लाभाच्या यादीमध्ये पाठवलंय का, कर्जफेडीची तारीख योग्य दाखवली आहे का, खाते चालू आहे का आणि आधारची नोंद जुळत आहे का? या प्रश्नांची उत्तरं लेखी मिळाली तरच पुढचा गोंधळ कमी होईल. आता पहिल्या टप्प्याबद्दल चर्चेत असलेल्या सोलापूर, सातारा, सांगली, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शाखेतून कर्ज खात्याची माहिती तपासावी. काही बँकांनी प्राथमिक यादी तयार केलेली आहे, पण यादी अधिकृत फलकावर किंवा पोर्टलवर दिसल्याशिवाय तुम्ही तुमचं नाव निश्चित मानू नका. शेतकऱ्यांनो, तपासणीची प्रत्येक पायरी नीट पूर्ण करणं गरजेचं आहे. आता पुढचे जिल्हे आहेत नाशिक, धुळे, लातूर, परभणी आणि जालना. आता या जिल्ह्यांमध्ये आधार आणि बँक माहिती जुळवण्याचं काम वेगाने सुरू झालेलं आहे. आधारवरील नाव आणि खात्यातील नाव वेगळं असेल तर दुरुस्ती लगेच करून घ्या. जमीन पतीच्या नावावर आणि कर्ज पत्नीच्या नावावर असेल तर दोन्ही बाजूंची कागदपत्र तयार ठेवा. बँकेच्या शाखेत जा. 7/12 वारस नोंद राहिली असेल तर महसूल कार्यालयात चौकशी करा. कधी कधी मोठं कर्ज छोट्या चुकीमागे अडकतं आणि शेतकरी समोर असून सुद्धा त्याचं नाव कागदात हरवतं. आता कोणती कागदपत्र हाताशी ठेवायची ते नीट लक्षात ठेवा. आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा आणि कर्ज खात्याचं स्टेटमेंट यासोबत मोबाईल क्रमांक बँकेशी जोडलेला आहे का ते तपासा. काही शाखांकडून पीक पेरा नोंद, 8अ उतारा किंवा कर्ज मंजुरीचं पत्र मागितलं जातं. म्हणून मूळ कागदपत्रांसोबत त्याच्या प्रती सुद्धा तयार ठेवा. पण कोऱ्या कागदावर सही करू नका आणि मूळ कागद अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. शेतकऱ्याची सही लहान दिसते, पण चुकीच्या कागदावर गेली तर ती मोठं संकट उभं करू शकते. आता गावोगावी एक गैरसमज फिरतोय, कोणत्याही बँकेतून घेतलेलं कर्ज माफ होणार. पण शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट सरकारने दिली आहे. ही बातमी तुम्ही सरसकट खरी मानू नका. सरकारने महत्त्वाच्या बँकांची यादी दिलेली आहे. जर तुमचं खातं या बँकांमध्ये असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं कर्ज माफ होईल. या बँकांमध्ये पहिलं नाव येते ते स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसऱ्या क्रमांकावर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसऱ्या क्रमांकावर आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक आणि ICICI बँक. या बँकांमध्ये जर तुमचं खातं असलं तरी कर्जाचा प्रकार पात्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बँकेचं नाव मोठं असलं तरी कर्ज चुकीच्या प्रकारात नोंदलेलं असेल तर तुमचा लाभ अडकू शकतो. राष्ट्रीयकृत बँक म्हणजे आपल्या सरकारी बँका, ग्रामीण बँक, सहकारी बँक आणि खाजगी बँक या सगळ्या बँकांच्या माहिती पाठवण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यांसाठी जिल्हा प्रशासन किंवा सहकार विभागाची वेगळी सूचना लागू होऊ शकते. म्हणून यादीत बँकेचं नाव दिसलं म्हणून कर्जमाफी निश्चित झाली आहे असं समजण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन चौकशी करा. आता रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती पुढे आली. आता या भागात भात, नाचणी, आंबा, काजू आणि इतर पिकांसाठी घेतलेल्या कर्जाची नोंद वेगळी असू शकते. म्हणून कर्ज खात्यावर पिकांचं नाव आणि कर्जाचा उद्देश बरोबर नोंदला गेला आहे का हे नक्की तपासा. जमिनीवर पिकाची जात चुकली तर उत्पादन बदलतं आणि खात्यावर कर्जाची जात चुकली तर पात्रता बदलते. विहीर खोदण्यासाठी घेतलेलं कर्ज,
ठिबक सिंचनासाठी घेतलेलं मुदत कर्ज, ट्रॅक्टरचं कर्ज, दुग्ध व्यवसायाचं कर्ज किंवा घरगुती कामासाठी घेतलेलं वैयक्तिक कर्ज या योजनेत पात्र ठरेलच असं नाही. सरकारचा मुख्य भर पीक कर्जावर आहे, म्हणून कर्जाचा प्रकार जाणून न घेता आनंद सुद्धा साजरा करू नका आणि निराशही होऊ नका. आधी शाखेतून खात्री करून घ्या. आता वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये बँकांकडून तपासणी वेगाने सुरू झाली आहे. काही शाखांकडून खात्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली. माहिती अपूर्ण असेल तर ती परत दुरुस्तीसाठी पाठवली जाऊ शकते. म्हणून मोबाईल बंद असेल किंवा नंबर बदललेला असेल तर शाखेत जाऊन नवीन नंबर नोंदवून घ्या. कधी कधी एक छोटासा संदेश पुढचं आयुष्य बदलतो, पण तो संदेश बंद मोबाईलमध्ये हरवला तर नशिबाचं दार उघडून सुद्धा उपयोग होत नाही. दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांचा समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलं म्हणून कायमचं अपात्र झालो असं समजू नका. काही जिल्ह्यांची माहिती उशिरा पोहोचू शकते, काही बँकांची तपासणी पूर्ण नसू शकते आणि काही शेतकऱ्यांच्या कागदपत्रात दुरुस्ती बाकी असू शकते. म्हणून संयम ठेवा, पण गाफील राहू नका. दररोज बँकेत चक्रा मारायची गरज नाही, पण अधिकृत सूचना आणि आपल्या खात्याची स्थिती वेळोवेळी तपासत राहा. पहिल्या पावसात बी उगवलं नाही म्हणून शेतकरी शेत सोडत नाही. तसंच पहिल्या यादीत नाव नसलं म्हणून आशा सोडू नका. या संपूर्ण प्रक्रियेत श्रीमंत, अपात्र आणि नियमात न बसणाऱ्या लोकांना वगळलं जाऊ शकतं. गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा दावा केला जातोय, परंतु पात्र आणि अपात्र ठरवण्याची खरी व्याख्या शासन निर्णयातूनच स्पष्ट होईल. आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, मोठे कर्जदार किंवा काही ठराविक गटांवर वेगळे नियम लागू शकतात. म्हणून नाव दिसलं नाही तर लगेच हार मानू नका. अपात्रतेचं कारण लेखी मागा आणि हरकत नोंदवण्याची सुविधा असेल तर वेळेत अर्ज करा. नाव कापलं गेलं म्हणून नशीब संपत नाही. कधी कधी योग्य कागद दाखवला तर बंद दार पुन्हा उघडतं. आता काही जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर झाल्यानंतर पैसा थेट बचत खात्यात दिसण्याऐवजी कर्ज खात्यात जमा केला जाऊ शकतो. म्हणजे 2 लाख रुपये हातात रोख दिसणार नाहीत, पण तुमच्या थकीत कर्जाची रक्कम कमी झालेली दिसू शकते. त्यामुळे बचत खात्यात पैसा आला नाही म्हणून लाभ मिळाला नाही असं समजू नका. कर्जाच्या स्टेटमेंटमध्ये मूळ बाकी कमी झाली का, व्याजाची नोंद बदलली का, खातं नियमित झालं का किंवा बंद झालं का हे लगेच तपासा. काही ठिकाणी डीबीटीची पद्धत वेगळी असू शकते, तर काही ठिकाणी बँक कर्ज खात्यात रक्कम वळवली जाऊ शकते. आता कर्ज वसुलीबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होते. कर्जमाफीची चर्चा सुरू असताना बँक वसुली करणार का? अधिकृत आदेश नसेल तर शाखा आपली नेहमीची प्रक्रिया सुरू ठेवू शकते आणि नोटीस सुद्धा पाठवू शकते. म्हणून कर्जमाफीची बातमी ऐकून नोटीस फेकून देऊ नका. शाखेला भेट द्या. तुमचं खातं संभाव्य लाभार्थी यादीमध्ये आहे का ते विचारा. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनं, मोर्चे आणि निवेदनांमधून कर्जमाफीची मागणी केली गेली. अनेक नेत्यांनी आवाज उठवला. काही अटी बदलण्याचा दावा पुढे आला आणि सरसकट माफी होणार अशी आशा पसरली. पण 2 अटी बदलल्या म्हणजे सगळे नियम संपले असा अर्थ होत नाही. ज्यांनी स्वतःचं कर्ज नवं जुनं केलं, ज्यांनी संपूर्ण परतफेड केली, ज्यांचं खाते चालू बाकीमध्ये येतं किंवा ज्यांचं कर्ज पीक कर्जाच्या प्रकारात बसत नाही, त्यांच्यासाठी वेगळे नियम लागू शकतात. त्यामुळे सगळ्यांना समान लाभ मिळणार असं सांगणाऱ्यांपासून सावध राहा. एकाच घोषणेचा आवाज सगळ्या गावात पोहोचतो, पण तिचा लाभ प्रत्येकाच्या दारात सारखाच पोहोचत नाही. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या नावानेही वेगवेगळ्या याद्या फिरताना दिसत आहेत. पण अधिकृत आदेशाशिवाय कोणताही टप्पा अंतिम मानू नका. एखाद्या जिल्ह्याची माहिती गोळा केली जाते, यादी तयार केली जाते आणि निधी मंजूर झालाय. या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. माहिती गोळा होणं म्हणजे पैसा मंजूर झाला असा अर्थ होत नाही. पैसा मंजूर झाला म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात जमा झाला असा अर्थ होत नाही. आणि जिल्ह्याचं नाव यादीत असणं म्हणजे त्या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी पात्र ठरला असा अर्थ होत नाही. या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर अफवेच्या जाळ्यापासून लांब राहा. आता स्वतःचं नाव कसं तपासायचं ते सुद्धा लक्षात घ्या. आधी संबंधित बँक शाखेत जाऊन कर्ज खात्याचा क्रमांक द्या. त्यानंतर शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांकाने माहिती पहा. गावातील अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्राची मदत घ्या. पण तपासणीच्या नावाने कुणी जास्त पैसे मागितले तर पावतीशिवाय पैसे देऊ नका. नाव दिसत नसेल तर बँकेने माहिती शासनाकडे पाठवली आहे का ते विचारा. माहिती पाठवली असून सुद्धा नाव नसेल तर तालुका किंवा जिल्हा कार्यालयात तुम्ही तक्रार नोंदवा.
शेतकरी शांत असतो, पण त्याच्या हातात योग्य कागद असेल तर त्याचा आवाज थेट कार्यालयाच्या टेबलापर्यंत पोहोचतो. शेतकऱ्यांनो, पहिल्या टप्प्यात नाव आलं तर कागदपत्र पूर्ण ठेवा. नाव नसलं तर पुढच्या टप्प्याची वाट पाहताना माहिती दुरुस्त करा. कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर उरलेल्या रकमेबद्दल बँकेकडून लेखी माहिती घ्या. नियमित कर्ज भरलं असेल तर प्रोत्साहनपर मदतीची चौकशी करा आणि मोबाईलवर SMS आला तर लिंक उघडण्यापूर्वी तो SMS अधिकृत क्रमांकावरून आला आहे का हे तपासा. कोणतीही नवी यादी, शासन निर्णय किंवा खात्यात पैसे जमा करण्याबद्दल अपडेट समोर आली तर ती अधिकृत स्त्रोतांमधून आली आहे का हे नक्की तपासा. कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्या घामाचा प्रत्येक थेंब अनमोल. तुमच्या कष्टावर गाव चालतं, बाजार भरतो आणि महाराष्ट्र उभा राहतो. म्हणून कर्जमाफीच्या आशेला जिवंत ठेवा, पण चुकीच्या बातमीला घरात प्रवेश करू देऊ नका. हीच आजच्या या मोठ्या अपडेटमधील खरी आणि अत्यंत कामाची गोष्ट होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल वर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.